सावनेर पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, वाहन चालकांना नियम पाळण्याचे आवाहन। नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अंतर्गत सावनेर पोलिसांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात आहे। पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव या परिसरात सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी या मोहिमेचे पूर्ण गंभीरतेने नेतृत्व करत आहेत। जानेवारी 2026 पासून सुरू झालेल्या या मोहिमेत नियमबाह्य वाहन चालवणाऱ्यांवर सातत्याने कायदेशीर कारवाई करण्यात येत असून यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठा नियंत्रण प्रस्थापित झालंय। या मोहिमेदरम्यान गेल्या 6 महिन्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण 13 ते 14 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। यात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्याच्या कलम 129, 194 डी अंतर्गत एकूण 924 गुन्हे नोंदवून 9,39,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांवर कलम 128, 194 सी अंतर्गत 277 गुन्हे दाखल असून 2,77,500 रुपयांची दंडात्मक रक्कम आकारण्यात आली। तसेच मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर 114 चालकांवर कलम 185 अंतर्गत तर इतर विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 1,834 गुन्हे दाखल करण्यात आले। ही मोहीम पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव, सहाय्यक उपनिरीक्षक सुभाष रुडे, पोलीस शिपाई किशोर राठोड व पथकाद्वारे राबवली जात आहे। अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी जनतेला दुचाकी चालवताना अनिवार्यपणे हेल्मेट वापरण्याचे, ट्रिपल सीट प्रवास न करण्याचे आणि अल्पवयीन मुलांना वाहन न देण्याचे आवाहन केले आहे। ही तपास मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याने नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी।